कर्ज माफ करतो म्हणून माझ्याकडे आले, पण मला 5 पैसे सुद्धा त्यांनी दिलेले नाही हो. मग काय करावं आता, काय करावं काय नाही, हे असे आमची अवस्था झाली. तिथला पिस्ता झाला. एक गोपू पाटील त्यांच्या घरी आले आणि त्यांना समजून सांगणारे की म्हणजे तुम्ही रडू नका, आम्ही काहीतरी मार्ग काढू. मारून त्यांनी आमचं सातून केलं साहेब. पण मला राहून झाले, काय करावं काय नाही. कोणी द्यायला तयार पैसा आपला. अरे शेतकऱ्याला माश्या लागल्या, शेतकऱ्याला डोळे उरत नाही. मग तुम्ही सरकारी नोकरी केंद्र सरकारच्या लोकांच्या हातात म्हणजे वेतन वाढ दिलेल्या, 8वा वेतन द्यायला लागले आणि शेतकऱ्याला काय द्यायला तुम्ही? अहो काल त्यांनी आतापर्यंत दिवाळीच्या आधी आम्हाला देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं का अनुदान मध्ये काहीतरी आम्ही तुमचे देऊ बजेट, तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही. आता पेरणीची वेळ निघून गेली, गहू कसा टाकणार? ज्या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते आज नाचून गेला सडला. आता त्याने काय करायचं? कुठून आणायचं खत? कुठून आणायचं? नांगरवटीला पैसे लागतात, पैसा कमी लागत नाही आणि तुमच्या तुटक्या फुटक्या पैशांना आमची सारळ होत नाही. शेतकरी आज दुखून गेलेला आहे साहेब, शेतकरी दुखून गेला. माझ्या मुलाकडे पाऊस गेला की माझ्या मुलाला सुरू लागायला काय करू? वाटायला लागलं साहेब.